नमस्कार. पर्सनल रिलेशनशिप हा टॉपिक तुमच्या हातात द्यायला मला विशेष आनंद होत आहे. कारण हा टॉपिक अत्यंत खोलात जाऊन याच्यातला कोर कन्सेप्ट आपण समजून घेतोय. आणि ह्या कोर कन्सेप्ट ज्यावेळेस तुमच्या प्रॅक्टिकली अनुभवाल, तुम्ही तुमच्या कृतीत उतराल, त्यावेळेस नक्कीच तुमचं जीवन अंतर्बाह्य बदलून निघालेलं असेल. तुमचे जे पण काही नाते आहेत त्या सगळ्या नात्यांमध्ये, मग ते घरातले असतील, नातेवाईक असतील, शेजारी पाजारी, मित्र मैत्रीण किंवा ऑफिसमधील कामाच्या ठिकाणचे कलिग, सिनियर ज्युनियर, सगळ्या नात्यांमध्ये तुमची इम्प्रुव्हमेंट झाली तुम्हाला जाणवेल. आणि मला अशी पूर्ण खात्री आहे की हे तुम्ही जाणीवपूर्वक कराल, विशेष स्वतःकडे लक्ष देत कराल, जेणेकरून याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. चला तर पाहूया काय काय याच्यामध्ये कव्हर केलेलं. इथे एक अशी महत्वाची सूचना आहे. या सेशन मध्ये मी काही टॅपिंग स्क्रिप्ट शेअर करणार आहे तुम्हाला. या टॅपिंग स्क्रिप्ट ह्या प्रातिनिधिक स्वरूपात आहेत, एक एक्झाम्पल म्हणून आहेत. याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या वैयक्तिक इश्यूज बद्दल तुमच्या भावना एक्सप्रेस करण्यासाठी तुमचे शब्द त्याच्यामध्ये टाकून त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट घेण्यासाठी तुमची कस्टमाइज, तुमची स्वतःची एक टॅपिंग स्क्रिप्ट बनवून त्याच्याविषयी तुमच्या समस्यांवरती तुम्ही टॅपिंग करणं अपेक्षित आहे. मी कन्सेप्ट सांगणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट काही टॅपिंग स्क्रिप्ट तुम्हाला शेअर करणार आहे. हे एक्झाम्पल म्हणून आहेत. ओके, ही महत्वाची सूचना तुम्ही लक्षात ठेवा. आता एक एक्सरसाइज करायचा आहे. हा एक्सरसाइज अत्यंत महत्वाचा आहे. हा एक्सरसाइज करण्यापाठीमागचं एक तुम्हाला कारण सांगतो. हा एक्सरसाइज असा आहे की जो आपल्या चुकीच्या धारणा जर काय मनामध्ये असतील तर त्या रिलीज करण्यास मदत करणार आहे. आणि हे माझ्या अनेक काउन्सिलिंग सेशन मध्ये अनेकांशी मी पर्सनल काउन्सिलिंग सेशन करतोय. हे माझ्या अनुभवातून असं लक्षात आलेलं आहे की हा एक ब्लॉक असतो. चला तर मग रिलेशनशिप वरती टॅपिंग करत असताना मुद्दाम एका एक्सरसाइजने आपण सुरुवात करू. एक तुम्हाला मी एक्सरसाइज करणार आहे. तुम्ही नक्कीच वही पेन घेऊन बसला असेल अशी अपेक्षा आहे. ही जी एक्सरसाइज आहे ही एक्सरसाइज थोडा वेळ देऊन करणं अपेक्षित आहे. काय करायचं याच्यामध्ये, तर जे पण काही फेवरेट सॉंग्स आहेत तुमचे, मराठी, हिंदी, इंग्लिश, कुठल्याही भाषेतले जे पण काही फेवरेट सॉंग्स आहेत त्या सॉंगची लिस्ट करायची. तुम्हाला आता प्रश्न पडेल की आपला विषय काय चालू आहे आणि हे काय तुम्ही सांगतात. येस, याचं महत्वाचं रिझन आहे जे तुम्हाला आता लगेच कळेलच. सगळी लिस्ट करायची. किती आपल्याला गाणी अशी आवडतात ते सगळ्या गाण्यांची अशी लिस्ट करायची. पुढचा प्रश्न आहे की लिस्ट फेवरेट मूवीज. तुम्हाला कोणत्या मूवीज आवडलेल्या आहेत, ऍक्शन्स असतील, रोमॅन्टिक असतील आणि ऐतिहासिक असतील, कोणत्या प्रकारचे मूवी तुम्हाला जास्त आवडलेले आहेत, सगळ्या मूवींची लिस्ट करायची. हा एक्सरसाइज मी तुम्हाला का करण्यासाठी सांगतोय, पहा, मी अनेक वर्ष झालं पर्सनल काउन्सिलिंग करतोय, अनेकांशी भेटलेलो आहे, अनेक लोक माझ्याशी येऊन चर्चा करतात, त्यांच्या वैयक्तिक नात्यांबद्दल माझ्याकडून मार्गदर्शन घेऊन जातात. मला एक महत्वाची गोष्ट जाणवलेली आहे की ही जी आपली फिल्म इंडस्ट्री मधील जी काही गाणी आहेत, हिंदी मराठी जे पण काय असतील ते, तर ह्याच्यामध्ये ना सेंटिमेंटल गाणी भरपूर आहेत. आणि मोस्ट लोकांचा या सेंटिमेंटल गाण्यांकडे विशेष आकर्षण आहे. आणि ती ज्यावेळेस गाणी लागतात, ऐकतात, त्यावेळेस एक भावनिक अटॅचमेंट त्या गाण्याशी होऊन जाते. थोडीशी मोस्टली विरहाची अशी काही गाणी असतात आणि त्याच गाण्यांमुळं तशा भावना निर्माण होतात मनामध्ये आणि इमोशनली अटॅच होऊन ती गाणी आपण गुणगुणली जातात. पुन्हा ज्या ज्या वेळेस ऐकली जातात त्या त्यावेळेस लगेच आपली इमोशनल अटॅचमेंट होते आणि त्या पद्धतीच्या इमोशन्स ट्रिगर होतात आपल्या मनामध्ये. आणि जशा त्या विरहाच्या इमोशन्स ट्रिगर झाल्या तर तशा पद्धतीने प्रॅक्टिकली तसे रिझल्ट यायला लागतात, त्या नात्यांवरती इम्पॅक्ट पडायला लागतो. हे लक्षात आलेलं आहे. मग ही जी काही गाणी आहेत ही गाणी आयडेंटिफाय करायचं आहे, चेक करायचं आहे स्वतःला की त्या गाण्यामध्ये आपण इमोशनली किती रिॲक्ट करतोय, किती इमोशनली अटॅच होऊन ती गाणी म्हणतोय. तसं जर असेल तर ती इमोशनल अटॅचमेंट टॅपिंग करून आपल्याला ते रिलीज करावे लागेल, तरच त्याचा इम्पॅक्ट आपल्या नात्यांवरती होणार आहे. हा अत्यंत मोठा एक्सरसाइज आहे. कारण लहानपणापासून ही गाणी किंवा तो मूवी एका स्पेसिफिक इन्स्टंट मध्ये एका स्पेसिफिक कारणासाठी पाहायला गेलेला असतो किंवा त्या फेज मध्ये असताना आपल्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं, तशीच फेज कंटिन्यू राहते आपल्या थ्रू आउट द लाईफ मध्ये. ही जी गाणी किंवा ही जी मूवीज असतात याच्यामुळे ना आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती मोठा इम्पॅक्ट झालेला असतोय. आणि जर असंच विरहाचे सेंटिमेंटल दुःख भरीत अशी जर काही गाणी तुम्हाला जर आवडत असतील, आवडणं वेगळं
आणि त्याला इमोशनली अटॅच होणं वेगळं. आवडतात, इट्स ओके. त्यावेळेस तुम्हाला जस्ट आवडलं, फील गुड वाटलं, सोडून द्या, काही हरकत नाही. किंवा जुन्या कुठेतरी अशा इमोशनल वेगळ्याच फेजला जर तुम्हाला घेऊन जात असतील ही सगळी अशी सेंटिमेंटल गाणी, तर तिथल्या तिथं तुम्हाला रिलीज करणं अपेक्षित आहे. जितकं तुम्ही ह्या पद्धतीनं गाणी ऐकून जर रिलीज कराल, तर तितकं तुम्हाला त्याचा नात्यांमध्ये बदलाव झालेला जाणवेल. हा एक महत्वाचा एक्सरसाइज आहे. ठीक आहे. आता पुढच्या एक्सरसाइज कडे जाऊ. पहा, आपली जी काही नाती आहेत त्या नात्यांमध्ये ना अपेक्षा एका शब्दाभोवतीच अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात. अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात ह्या एका शब्दाभोवती. तर ह्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण थोडस आता ऍक्शन प्लॅननी त्याच्यावरती कृती करणार आहोत. आणि तो सगळा जो डिस्टर्बन्स निर्माण झालेला आहे ह्या एका शब्दामुळं, तो जो काही डिस्टर्बन्स आहे तो आता आपण रिलीज करणार आहे. तर काय करायचंय, आपण आपल्या जोडीदाराकडून काय अपेक्षा ठेवत असतो. अपेक्षा पूर्ण होतात, नाही होतात वगैरे हा पुढचा भाग आहे, पण काहीतरी बेसिक आपल्या अपेक्षा असतात. दुसरं आहे मुलांकडून काहीतरी आपल्या अपेक्षा असतात. तिसरं आहे कामाच्या ठिकाणच्या काहीतरी अपेक्षा असतात. कामाच्या ठिकाणचे जे काही नातेगोते आहेत, आपले कलिग्स आहेत, आपले सिनियर ज्युनियर वगैरे, या सगळ्यांच्याकडून काहीतरी आपल्या अपेक्षा असतात. मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून काहीतरी आपल्या अपेक्षा असतात. या सगळ्या अपेक्षा जर फुलफिल झाल्या तर आपलं ते नातं ओके असते. जर फुलफिल होत नसतील तर तिथं आपल्याकडून आपल्या वेगळी रिॲक्शन दिली जाते आणि तिथंच खरा डिस्टर्बन्स चालू होतो. मुळात तिथं अपेक्षित काय आहे की एखाद्या लेवलवरती जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपला डिस्टर्बन्स नको आहे. या कुठल्याही लेवलवरती कुणाकडूनही जर आपल्या अपेक्षा फुलफिल नाही झाल्या तरी आपल्या मनामध्ये डिस्टर्बन्स नको आहे. आपल्याला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, हे खरं ह्याच्यातलं इम्पॉर्टंट आहे. पण जर त्रास होतोय तर काय करायचं? साहजिकच एखाद्या कुठल्या नात्यांमधून जर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर आपल्याला त्रास होत असतो. मग ते कसं करायचं, त्याच्यातून कसं बाहेर यायचं? हा जो त्रास होतो ह्या त्रासातून बाहेर येण्यासाठीच टॅपिंग करायचं आहे आणि रिलीज करायचे त्या अपेक्षा. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये, पण अपेक्षा फुलफिल न झाल्यामुळे जो होणारा त्रास आहे ते चुकीचं आहे. तो त्रास नाही झाला पाहिजे. ज्यावेळेस तो त्रास होणार नाही ना त्यावेळेस तुमची गाडी सुसाट जावेत. उलट मला असं म्हणायचं, ज्यावेळेस आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे जो त्रास होत नसेल तर उलट जास्त अपेक्षा पूर्ण व्हायला सुरुवात होते. इथे एक महत्वाची क्लुप्ती अशी आहे की आपल्या अपेक्षा जर एखाद्या व्यक्तीकडून पूर्ण होत नसतील आणि त्याच्यामुळे जर आपल्याला जर डिस्टर्बन्स जाणवत असेल आणि तो जर डिस्टर्बन्स तुम्ही न्यूट्रल केला तर उलट जास्ती अपेक्षा पूर्ण होण्यास वातावरण निर्माण होईल. ती व्यक्ती अजून जास्त अपेक्षा पूर्ण करण्यास आपल्याला मदत करेल. थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, पण एक महत्वाचा कन्सेप्ट असा आहे की अटॅचमेंट इन डिटॅचमेंट अशा पद्धतीनं आपण हे बिहेव करत असतो. हे प्रॅक्टिकल लेवलवरती करत असतोय, ज्याच्यामुळे आपल्याला चांगले चांगले रिझल्ट येतात. आपलं नातं अजून चांगलं सुधारतं. म्हणून काय करायचं आहे, तर ज्या काही अपेक्षा आहेत त्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्बन्स जाणवतो तो डिस्टर्बन्स सगळा टॅपिंग करून रिलीज करायचा. ठीक आहे. आता आपण टॅपिंग करूया. टॅपिंग करण्या अगोदर मी परत त्या सूचनेची आठवण करून देतो. ह्या जी काही स्क्रिप्ट्स आहेत हे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, हे प्रातिनिधिक आहेत. हे टॅपिंग कसं करायचं हे समजण्यासाठी ह्या स्क्रिप्ट घेतलेल्या आहेत. याच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्येवरती तुमच्या भाषेत तुमच्या भावनांमध्ये त्या टॅपिंग स्क्रिप्ट बनवायचे आहेत आणि तुमच्या इश्यूजवरती ते टॅपिंग करून ते रिलीज करायचे. चला तर मग टॅपिंग कराटेच्या पॉइंट पासून चालू करायचंय. माझ्या जोडीदाराकडून असलेल्या माझ्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत, उलट माझी चिडचिड होत आहे. असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. दुसऱ्यांदा कराटे चॉप पॉइंट. माझ्या मुलांकडून असलेल्या माझ्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत, उलट माझी चिडचिड होत आहे. असे असले तरी मी माझ्यावर प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. माझ्या कामाच्या ठिकाणच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यामुळे माझी अस्वस्थता वाढते. असे असले तरी मी जसा आहे तसा स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, स्वतःवरती प्रेम करतो.
माझ्या मित्रांकडून असलेल्या माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्यामुळे मी स्वतःला कमी लेखत आलो आहे. असे असले तरी मी स्वतःचा स्वीकार करतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. भुवयांपासून चालू करायचं. माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्याचा मला त्रास होतो, त्याचा मला प्रचंड त्रास होतो. असं असलं तरी मी माझ्यावर प्रेम करतो, स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. माझा हा त्रास मी रिलीज करत आहे. हा त्रास मी रिलीज करत आहे. हा त्रास मी रिलीज करत आहे. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तर अशा पद्धतीनं जो पण काही त्रास होतो, अपेक्षा न पूर्ण झाल्यामुळं, तो त्रास हा रिलीज करायचा आहे. जाऊया आता दुसऱ्या कन्सेप्ट. तो कन्सेप्ट असा आहे की एक मी टॅपिंग स्क्रिप्ट मुद्दामून शेअर करत आहे इथं, ज्याच्यामध्ये जोडीदाराकडून जो काही त्रास होतो, त्या त्रासावरती टॅपिंग कशा पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला समजेल. जोडीदाराच्या वागण्यामुळे आपल्याला जो त्रास होतो, जी चिडचिड होते, जी अस्वस्थता निर्माण होते, ती अस्वस्थता रिलीज करण्यासाठी त्या टॅपिंग अशा पद्धतीने टॅपिंग करून ती अस्वस्थता रिलीज करायची आहे. ही मुद्दामून मी तुम्हाला स्क्रिप्ट शेअर करतोय, कारण आज अनेक अशी नाते आहेत की जे जोडीदारासोबत भांडणं करण्यात प्रचंड आयुष्यातला वेळ वाया घालवतात. मित्रांनो, इतका वेळ वाया घालवायची गरज नाहीये. टॅपिंग करायचं आहे, रिलीज करायचं आहे आणि त्या नात्यातला आनंद अनुभवायचा आहे. हे सांगायला जितकं सोपं आहे तितकंच अनुभवायलाही सोपं आहे. फक्त टॅपिंग केलं पाहिजे. ठीक आहे. सो त्याच्याबद्दलची एक टॅपिंग स्क्रिप्ट मी शेअर करत. ही छोटीशी पण अत्यंत प्रभावी अशी स्क्रिप्ट आहे. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या नात्यांबद्दल जो काही डिस्टर्बन्स जाणवतो तो डिस्टर्बन्स व्यक्त करत करत टॅपिंग करायचं. सुरुवातीला कराटे चौपॉइंट पासून. माझे माझ्या जोडीदारासोबतचे चांगले प्रेमाचे संबंध नाहीत, किंवा त्या नात्यांमधील मी प्रेम अनुभवू शकत नाही. याचा अर्थ आमच्या दोघांमध्ये कुठेतरी अडथळा आहे. असे असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. दुसऱ्यांदा कराटे चौपॉइंट. माझ्या प्रेमाबद्दल जे काही घडत आहे त्याबद्दल मी नाराज आहे. कदाचित मी पात्र नाही की काय अशी शंका निर्माण होत आहे. असे असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. नेक्स्ट. माझ्या स्वप्नातील प्रेमाचे नाते प्रत्यक्ष अनुभवायला यावे असे मला खूप वाटतं, पण तसे काहीच अनुभवायला मिळत नाही. याचा अर्थ नक्कीच कुठेतरी अडथळा आहे. त्यामुळे मला सुरक्षित वाटत नाही. मी पात्र आहे असेही वाटत नाही. माझे काहीतरी चुकत असेल, पण काहीही असो, मी स्वतःला माफ करत संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. भुवयांपासून. अशी भावना घेऊन मी कितीतरी दिवस झाले जगत आहे. डोळ्यांच्या बाजूला. मला नाकारले जाते हेच मला अजिबात सहन होत नाही. डोळ्यांखाली. मला नाकारले जाण्याची खूप भीती वाटते. मी प्रेम अनुभवू शकत नाही. आमच्या प्रेमामध्ये कुठेतरी अडथळा आहे. तो अडथळा मी रिलीज करत आहे.
मी रिलीज करत आहे. मी रिलीज करत आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. असेल तर थोडं पाणी प्या. तर अशा पद्धतीनं ज्या पण काही भावना आहेत त्या रिलीज करायच्या.